IPLच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि वादाचं एक असं कनेक्शन तयार झालंय ज्याची चर्चा मैदानापेक्षा सोशल मीडियावरच जास्त होते। गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा आहे, हार्दिक पंड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला रामराम ठोकणार का? ज्या खेळाडूला मोठ्या गाजावाजात गुजरात टायटन्स कडून ट्रेड करून आणलं, ज्यासाठी रोहित शर्मा सारख्या यशस्वी कॅप्टनला बाजूला सारलं, तोच हार्दिक आता मुंबई इंडियन्स सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। या सगळ्या वादाचं केंद्रस्थान पुन्हा एकदा ठरलं आहे इंस्टाग्राम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंस्टाग्रामवर नेमकं काय घडलं, हार्दिकने खरंच मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं होतं का, आणि तो चेन्नई सुपर किंग्समध्ये का जाणार असल्याची चर्चा रंगली आहेत। यामागचं सविस्तर गुपित जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। मुंबई इंडियन्स आणि इंस्टाग्रामचं नातं गेल्या काही महिन्यांपासून खूपच विचित्र राहिलं आहे। तुम्हाला आठवत असेल, जेव्हा रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं होतं, त्याची अधिकृत घोषणा एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे झाली होती। त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी इंस्टाग्रामवर ब्रोकन हार्ट आणि गुडघ्यांच्या जखम झाल्याच्या पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली होती। हे सगळं हार्दिक पंड्याला कॅप्टन्सी केल्यामुळे झालं होतं, हे आता लपून राहिलेलं नाही। आता पुन्हा एकदा हार्दिकच्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीने चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला। काही युजर्सचा असा दावा आहे की हार्दिकने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं आणि पुन्हा एकदा फॉलो केलं। एवढंच नाही तर त्याने सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांसारख्या सहकाऱ्यांनाही अनफॉलो केल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यांनुसार हार्दिक पंड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटवर नाराज आहे। IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब झाली होती। त्यासोबतच हार्दिकला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला। मैदानावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं। या सगळ्याचा मानसिक त्रासामुळे आणि टीम मधील अंतर्गत गटबाजीमुळे हार्दिक नाराज असल्याचं बोललं जातंय। हार्दिकने सूर्यकुमार आणि तिलकला अनफॉलो केल्याच्या बातम्यांमुळे या चर्चेला अधिक हवा मिळाली। मात्र अधिकृतपणे अद्याप कोणीही यावर भाष्य केलेलं नाही। जर हार्दिकने खरंच संघ सोडला तर मुंबई इंडियन्ससाठी हा सर्वात मोठा धोका असेल, कारण त्यांनी त्याला आणण्यासाठी प्रचंड मोठी किंमत मोजली आहे आणि रोहितच्या कॅप्टन्सीचा बळी दिला आहे। आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर हार्दिकने मुंबई इंडियन्स सोडली तर तो जाणार कुठे? सध्या सोशल मीडियावर हार्दिक CSK मध्ये जाण्याच्या अफवांना उधाण आलं आहे। यामागचं कारण म्हणजे MS धोनी सोबतचे हार्दिकचे असलेले जवळचे संबंध। धोनी हार्दिकचा मेंटॉर मानला जातो। CSK ला आता अशा एका खेळाडूची गरज आहे जो भविष्यात कॅप्टन्सी सांभाळू शकेल आणि हार्दिक सारख्या अष्टपैलू खेळाडू त्यांच्यासाठी परफेक्ट ठरू शकतो। तसंच हार्दिकला मुंबईत जेवढी टीका सहन करावी लागते त्या तुलनेत CSKचं वातावरण खूपच शांत आणि पाठिंबा देणारं असतं। त्यामुळे सोशल मीडिया युजर्स तर्क लावत आहे की हार्दिक पंड्या पुढच्या सीझन मध्ये पिवळ्या जर्सीत दिसू शकतो। इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सोशल मीडियावरील अनफॉलोच्या बातम्या खऱ्याच तांत्रिक कारणामुळे किंवा अफवांच्या जोरावर पसरवल्या जातात। हार्दिक सध्या इंजुरीमुळे टीमच्या बाहेर आहे आणि पुनरागमनासाठी प्रयत्न करीत आहे। जोपर्यंत मुंबई इंडियन्स किंवा हार्दिक स्वतः यावर स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत या केवळ चर्चाच राहतील। हार्दिकने खरंच सूर्यकुमारला अनफॉलो केलं होतं की केवळ फोटोशॉप केलेले इमेज होते, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे। पण एक मात्र नक्की, मुंबई इंडियन्सच्या गटात सध्या सगळं काही अलबेल नाहीये। अंतर्गत वाद आणि खेळाडूंमधील मतभेद सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत बाहेर येत आहेत। मुंबई इंडियन्स ही एक मोठी फ्रँचायझी आहे, पण रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून हटवल्यापासून जे काही वाद सुरू झाले ते थांबायचं नावच घेत नाहीये। हार्दिक पंड्या मुंबई सोडणार की नाही हे मेगा ऑक्शनच्या आधी स्पष्ट होईलच, पण क्रिकेट प्रेमी म्हणून आपल्याला ही गटबाजी थांबून फक्त चांगला क्रिकेट पाहायला मिळावं हीच अपेक्षा आहे। तुम्हाला काय वाटतं, हार्दिकने मुंबई इंडियन्स सोडावी का आणि त्याने CSK मध्ये जावं का? कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा।